आणि तेच मी करतोय. म्हणून माझ्या मागच्या 4 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला माझी गाडी बदलती, प्रत्येक वर्षाला माझा बिझनेस बदलतोय. मित्रांनो, चहा विकून कोणी करोडपती होऊ शकतं का? तर होय, हे करून दाखवलंय आपल्या महाराष्ट्रातल्या एका मराठी युवा उद्योजकाने. आणि आज आपण त्यांचीच भेट घेण्यासाठी जात आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मंडळी, मी आत्ता आलो आहे ग्रॅज्युएटच्या आणि LLCच्या ऑफिसमध्ये आणि आता आपण आतमध्ये जाऊयात, निलेश सरांची भेट घेऊयात आणि आपला संवाद कंटिन्यू करूयात. हाय किरण. हॅलो सर, कसा आहेस? म्हणजे तर मित्रांनो, आता आपण आहोत निलेश सरांसोबत. निलेश सर हे ग्रॅज्युएटच्या मिस्टर वडेवाला आणि एंजल लस्सी आणि कॅफेचे फाउंडर आहेत. त्यांच्या कामातून आणि सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्र सरांना ओळखतो. तर सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा असेल की मी जसं तुमच्याबद्दल रिसर्च करताना वाचलं की लॉकडाऊनमध्ये तुम्ही बिझनेसला सुरुवात केली, जिकडे लोक बिझनेस बंद करण्याचा विचार करत होते. सो तुमच्या माइंडमध्ये काय कन्सेप्ट होती किंवा काय आयडिया होती की तुम्हाला बिझनेसची सुरुवात करावी वाटली? तर किरण, म्हणजे विषय काय माहिती आहे का, कुठला पण बिझनेस असेल ना, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्य असतं. तर मी लॉकडाऊनच्या अगोदर चहाचा व्यवसाय सुरू केला होता, साखरेचा चहाचा. तो खूप चांगला चालला, पण कोविड आलं. कोविडमध्ये पूर्ण क्रॅश झालं. म्हणजे पैसे पण नव्हते राहिले, बिझनेस संपलेला होता. नवीन मार्केट कसं परत नव्याने तयार होईल ह्याचं पण आयडिया नव्हती, कारण त्यावेळेस एज पण खूप कमी होतं. पण कोविडमध्ये ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचं, म्हणजे एक वाक्य आहे खूप मोठं, कन्स्ट्रक्शन आफ्टर डिस्ट्रॅक्शन. म्हणजे ज्यावेळेस माणूस कन्स्ट्रक्ट होतो ना, त्याच्या आधी काहीतरी डिस्ट्रॅक्ट झालेलं असतं. आपण जर एक्झाम्पल घेतलं, धीरूभाई अंबानी, पेट्रोल पंपावरती एक जण त्यांच्याकडे डिझेल टाकायला जातो, धीरूभाई अंबानी त्याच्या गाडीवरून हात फिरवतात आणि तो माणूस त्याला म्हणतो, तुझी लायकी नाहीये हात लावायची माझ्या गाडीला, गपचिप पेट्रोल भर. आणि आज धीरूभाई अंबानी एक एम्पायर आहे. तसंच महात्मा गांधीजींना ज्यावेळेस इंग्लंडांनी म्हणजे काळ्या लोकांना आमच्या इथं आम्ही फिरून नाही देणार, तू रेल्वेच्या खाली उतर असं म्हटले, त्यावेळेस महात्मा गांधीजींनी काय केलंय, भारत स्वतंत्र केलेलं आहे. आज आपण बोलतोय. म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, जेव्हा तू डिस्ट्रॅक्ट होणार आहे ना, तेव्हाच खूप जास्त कन्स्ट्रक्ट होणार आहे. आणि ह्या गोष्टीवरती मी खूप जास्त बिलीव्ह करतो. ज्यावेळेस आयुष्यामध्ये सगळं चांगलं चाललेलं राहतं ना, त्यावेळेस मला कुठेतरी भीती वाटते की लाईफ कुठेतरी प्रॉब्लेम करणार आहे. पण ज्यावेळेस प्रॉब्लेम चालू असतो ना, त्यावेळेस मला माहिती होतं की आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार आहे. आणि कोविडमध्ये माझ्या डोक्यात तेच चालू होतं, कारण माझ्या आयुष्यातलं डिस्ट्रॅक्शन आहे. संपलेलो आहे मी आता, पैसा नाहीये, बिझनेस बंद पडलेला आहे, पुढं काय होईल ह्याची काही शाश्वती नाही. तर ह्या पिरियडमध्ये एक अपॉर्च्युनिटी पण निघणार आहे हे मला माहित होतं, कारण माझा त्या वाक्यावर बिलीव्ह होता, कन्स्ट्रक्शन आफ्टर डिस्ट्रॅक्शन. आणि डिस्ट्रॅक्शन झालं कोविडमध्ये, तर त्यावेळेस म्हणजे जाणीव झाली की लोक साखरेच्या चहाकडून वळताय गुळाच्या चहाकडं. आणि मी ब्रँड सुरू केला ग्रॅज्युएट गुळाचा चहा. म्हणजे मी माझं जे ग्रॅज्युएट चहा नाव होतं ते ग्रॅज्युएट गुळाच्या चहामध्ये कन्वर्ट केलं आणि ग्रॅज्युएट गुळाच्या चहाच्या फ्रँचायझी झाल्या. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की मी सुरुवात केली 3 वर्षापूर्वी आणि म्हणजे 3.5 वर्षापूर्वी. आज 3.5 वर्षामध्ये 750 फ्रँचायझी माझ्या ग्रॅज्युएट गुळाच्या चहाच्याच झाल्या. आणि त्या कोविडमुळे झाल्या. म्हणजे आपण म्हणतो ना, कोविडमध्ये सगळं थांबलेलं होतं, तर थांबलेलं नव्हतं, डिस्ट्रॅक्शन होतं तिथं. त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये मी माझ्या स्वतःला अपॉर्च्युनिटी शोधली आणि मला ती मिळाली सुद्धा आणि मी कन्स्ट्रक्ट झालो. आणि आज जी अचिव्हमेंट आपण सगळे बघतोय ती त्या कोविडमुळेच आहे. कदाचित कोविड नसतं तर मी साखरेच्या चहावर काम करत बसलो असतो. तिथं खूप सारं कॉम्पिटिशन होतं आणि साखरेच्या चहामध्ये तेवढी ग्रोथ नसती मिळाली जेवढी मला गुळाच्या चहामध्ये मिळाली. म्हणून कोविडचं मी धन्यवाद देतो. ओके. आणि कोविड पूर्वीची थोडीशी पार्श्वभूमी आम्हाला सांगा की कोविड पूर्वी तुम्ही काय करत होते? कोविड पूर्वी काही नाही, साखरेच्या चहाचा ब्रँड सुरू केला होता. व्हिजन एकदम क्लिअर होता की भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये चहाचं सुख द्यायचंय. कारण जसं मारुती सुझुकीनी कारचं सुख प्रत्येकाच्या घरात दिलं. म्हणजे आता तरी लोकांकडे पैसा यायला लागला, EMI अपॉर्च्युनिटी यायला लागली, पण पहिलं सुझुकीच्या कार्स खूप चांगल्या चालायच्या. आज पण सगळ्यात जास्त सेल सुझुकीच्या, कारण कमी कॉस्टमध्ये चांगली कार जर कुठली असेल तर ती सुझुकीची. मग माझं ड्रीम तेच होतं की मला चहामधलं सुझुकी बनायचंय. म्हणजे चहाचं सुख प्रत्येक घरामध्ये द्यायचंय. आणि त्याच विजनने मी कामाला लागलो होतो 2018 मध्ये. तर 18च्या आधी मी क्लासेस वगैरे घेत होतो, शिकवत होतो. तिथंच मला ही अपॉर्च्युनिटी भेटली की वर्ल्ड वाईड चहाला एवढं चांगलं दिलं जात नाही. आणि ज्या ठिकाणी दिलं जात आहे, जसं आपण चायोज वगैरे बघतो, तर तिथं 90-95 रुपयाचा चहा आहे की जो प्रत्येकासाठी अफोर्डेबल नाही. म्हटलं आपण चहाला ब्रँड बनवू. आणि या व्हिजननी मी चहाच्या बिझनेसमध्ये आलो. आणि मग तिथं जर्नी सुरूच झाली होती. कारण आत्ताशी कुठेतरी मी आता 2.5 लाख चहा पर डे आम्ही विकतो. पण माझं व्हिजन काय की मला येणाऱ्या काळात कमीत कमी 1 लाख लोकांच्या घरी ग्रॅज्युएटचा चहा बनत राहायला पाहिजे. आणि त्याच व्हिजननी मी आता काम करतोय. म्हणजे माझं व्हिजन ते क्लिअर होतं की मला चहाचं सुख प्रत्येक घराघरामध्ये घेऊन जायचंय. ग्रेट. सर, माझा दुसरा प्रश्न हा असेल की आपले 3 ब्रँड्स आहेत. ओके.
सो 3 ब्रँड्स मिळून आपली टीम भरपूर आता मोठी झाली असेल. सो आपली टीम किती लोकांची आहे आणि टीम मॅनेजमेंट बद्दल आम्हाला सांगा, की ते टीम मॅनेज करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात किंवा त्या प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं टॅकल करता? आता आपले 3 ब्रँड मिळून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1300+ फ्रँचायझी. ओके. तर एवढ्या सगळं मॅनेज करण्यासाठी आपल्याकडे 46 लोकांची टीम आहे. तर आमचं डिपार्टमेंट आहे, म्हणजे मी ॲज अ CEO म्हणून काम करतो. माझ्या अंडर वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, जसं CSO झालं, CMO झालं, त्याच्यानंतर CLO झालं. तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड्स आहे आणि त्याच्या अंडर पण टीम आहे. तर आता मी ज्या एरियामध्ये काम करतोय तो राहत आहे, म्हणजे राहता शिर्डी. तर इथं टेक्निकली बरेचसे लोक कमी मिळतात. म्हणजे समजा आता मला जर सेल्ससाठी टीम हायर करायची, तर पुण्यातले पर्सन आपल्याकडे काम करण्यासाठी कधीच नाही येऊ शकत. तर त्या थोड्याशा अडचणी येतात. पण आता आम्ही काय केलं माहितीये का, सिंपल जी आमची टीम आम्ही जॉईन करून घेतो आणि आम्ही एक प्रत्येक डिपार्टमेंटचं आहे ना आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे, की आम्हाला ह्या डिपार्टमेंटकडनं काय एक्सपेक्टेड आहे. म्हणजे आमचं 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली होती, आम्ही एक पर्सन हायर करायचो. पण प्रत्येक वेळेस तो जर गायब झाला ना, आमचं परत म्हणजे थोडक्यात बळबळ होऊन जायची आमची, अशी परिस्थिती होती. मग आता आम्ही काय केलं, प्रत्येक डिपार्टमेंटचे HOD केले आणि त्यांचे रोल्स असाइन केले. म्हणजे आमच्याकडे एक शीट आहे, त्या शीटमध्ये आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे रोल्स असाइन केलेले, की त्या डिपार्टमेंटचं काम काय काय असणार आहे. तर मग त्याच्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ज्यावेळेस नवीन पर्सन हायर होतो त्यावेळेस आम्ही त्याला हायर करतो. ज्यावेळेस नवीन पर्सन आम्ही हायर करतो त्यावेळेस आम्ही त्याला पहिल्यांदा 15 दिवसाचं ट्रेनिंग देतो आणि जो आमचा एक्सपिरियन्स HOD आहे त्या HOD सोबत त्याला महिना 1.5 महिना अजून ट्रेन करतो आणि मग त्याला आम्ही मैदानावर पाठवतो खेळण्यासाठी, डायरेक्टली नाही आणत. आणि मग त्याच्यामुळे आमचे सेल वगैरे क्लोज होतात. किंवा आता अजून एक प्रॉब्लेम येतो, एडिटिंगला असेल किंवा व्हिडिओ शूटला प्रॉब्लेम असेल, म्हणजे 1-2 माणसांमध्ये नाही होत. कारण आमचं आता ब्रँड एवढे वाढले, माझं पर्सनल काम एवढं वाढलंय, तर मग त्यासाठी माणसांचा थोडासा प्रॉब्लेम येतो. पण मग मी आता ह्या गोष्टीवर बिलीव्ह करतो, की मला प्रत्येक वेळेस विराट कोहली नाही भेटणार किंवा प्रत्येक वेळेस मला वीरेंद्र सेहवाग किंवा धोनी नाही भेटणार माझ्या टीममध्ये. मग मला पहिल्यांदा काय करावं लागेल, मला जे माझी टीम आहे त्यांच्यावरती प्रोसेस सुरू करावं लागेल, जी पुढच्या 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये माझ्यासाठी चांगलं काम करेल. मग टीम मॅनेजमेंट मी असं करतो, त्यांना आम्ही वीकली थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग करतो. त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिलीबद्दल काय चालू आहे, कसं चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा करतो. त्याच्यामुळे ते पण कनेक्ट राहतात आणि मुलं शक्यतो सोडून जात नाही. पण काम वाढतंय तर माणसं वाढवावं लागतंय. आता आम्ही एक जॉब फेअर म्हणून पण घेऊन येतोय. जसं आपलं नवीन मोठं ऑफिसचं काम चालू आहे, ते कम्प्लीट झाल्यानंतर एक आम्ही साधारणतः 30 अजून लोकांना जॉईन करणार आहे. म्हणजे आमचं एक्सपेक्टेड आहे टार्गेट, की आम्हाला कमीत कमी 60 लोक आपल्या कंपनीमध्ये काम करत पाहिजे. तेव्हा कुठेतरी आम्ही 1300 फ्रँचायझी व्यवस्थित मॅनेज करू. आणि आपली जी कोर टीम असेल, म्हणजे तुम्ही सुरुवात केली असेल तेव्हा तुमच्यासोबत कोण कोण लोक होते हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर ज्यावेळेस सुरुवात केली ना त्यावेळेस माझ्यासोबत माझा मावस भाऊ विशालेक होता. त्याच्यानंतर नितीन कामच करत होता माझ्याकडे, किरण झालं, त्याच्यानंतर अमोल झालं, आदेश झालं, प्रतीक झालं, हे कोर होते. त्याच्यानंतर कुणाल एक आहे जो की माझे व्हिडिओ वगैरे शूट करायचा, ग्राफिक्स पण तोच करायचा. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस एक 8-9 जण होतो आम्ही. त्याच्यानंतर खूप सारी टीम वाढली आता. पण त्या मुलांनी पण आहे ना, म्हणजे एकदम म्हणजे आपण काय म्हणतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कसे मावळे होते की जे मारायलाही तयार होते, तसे हे मुलं होते की यार ग्रॅज्युएटच्या मोठं करण्यासाठी. कारण त्यांना पण कळालं होतं ग्रॅज्युएटच्या सरांचं फक्त एक चहाचं टपरी नाही किंवा चहाचं शॉप नाही चालवायचं सरांना. ग्रॅज्युएटचा एक मिशन आहे, मिशन माइंडसेट आधी ओळखून घेतलं त्यांना माहित होतं. आणि मी सांगायचो त्यांना की मी त्यांना काय म्हणायचो, ग्रॅज्युएटच्या हा आपला आउटलेट चालवणं किंवा शॉप चालवणं एवढं काम नाही. ग्रॅज्युएटच्या म्हणजे हे एक मिशन आहे. मिशन कसलं आहे की जे सर्वसामान्य कुटुंबामध्ये येत आहे मुलं किंवा सर्वसामान्य कुटुंबातले माणसं नोकरी करताय, नोकरी म्हणजे काय मोलमजुरी करताय, अशा लोकांना व्यवसायामध्ये आणून त्यांना चांगला पैसा कमवून देणं, हे माझं व्हिजन होतं. आणि ह्या मिशनवरती मी काम करतोय. हे ज्यावेळेस त्यांना कळालं की त्यांना पण समजलं की यार सरांचं जर दुसऱ्याच्या अगेन्स्ट एवढं चांगलं ड्रीम आहे लोकांना व्यवसायामध्ये आणून त्यांना पैसा कमवून द्यायचा, तर आपल्या बाबतीत तर ग्रोथ होणारच आहे. आणि ते टिकले आणि आज त्याचाच रिझल्ट खूप चांगला आहे. कुणी रो हाऊस घेतलं, कुणी बंगला बांधला, कुणी गाड्या घेतला. म्हणजे मी तर गाड्या वापरतोच, माझ्या तर आहेच गाड्या. पण माझ्या टीममध्ये पण जी माझी टीम आहे त्यांनी पण गाड्या घेतल्या, त्यांनी पण अचिव्हमेंट केली, त्यांनी पण घरं बांधले. आणि टीमच काय, जे माझे फ्रँचायझी ओनर आहेत त्यांनी पण गाड्या घेतल्या ह्या बिझनेसच्या माध्यमातून. कारण एकदम डोक्यामध्ये एकदम क्लिअर आहे ह्या मिशनमध्ये की जेन्युइनली लोकांना व्यवसायामध्ये आणायचंय आणि व्यवसायामधून त्यांना पैसे कमवून द्यायचे. आणि सर कसं फील होतं जेव्हा म्हणजे तुम्ही असं विचार करत असाल की एक काळ होता जेव्हा तुम्ही एकट्याने सुरुवात केली आहे आणि आज तुमच्यासोबत मिळून जसं तुम्ही सांगितलं ते लोक पण अचिव्हमेंट करताय, गाड्या घेताय,
घर घेताय, सो कसं फील होतं तुम्हाला? ऑब्विसली खूप छान वाटतं. आता नितीनचं एक्झाम्पल देतो. नितीन म्हणजे माझ्या घरी त्याला मी ठेवलं होतं, रूम वगैरे खर्च वाढन म्हणून, तर घरी राहिला तो. खूप चांगलं काम केलं. आज त्याच्याकडे अल्काइजर आहे, माझ्याकडे 700 आहे. म्हणजे एक काळ होता की माझ्याकडे सेकंड CBZ होती 3-4 वर्षापूर्वी, त्याच्यावरच आम्ही फिरायचो. कधी कधी ती बंद पण पडायची. पण ज्यावेळेस आज आम्ही एखाद्या ठिकाणी भेटतो तो त्याच्या गाडीमध्ये येतो, मी माझ्या गाडीमध्ये येतो. 2 गाड्या लावलेल्या असत्या, म्हणजे साधारणतः चांगल्या व्हॅल्यूच्या 2 गाड्या, प्रीमियम गाड्या लावलेल्या. त्याच्या समोर आम्ही उभा राहून चहा पितोय, गप्पा मारतोय. तो आनंद खूप मोठा आहे. आणि कसं असतं ना किरण, की आयुष्यामध्ये एका सर्टन लेवल पर्यंत पैसा मॅटर करतो, तिथून पुढे ह्या बाकीच्या गोष्टी मॅटर करतात. आता माझी लेवल आहे की पैसा कमावलाय, म्हणजे मला जे हवंय मी ते मिळू शकतो, किंवा मला जे वाटेल मी ते खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर आपल्यासोबत जुडलेल्या लोकांना ज्यावेळेस करण्यात जो आनंद मिळतो ना, तो आपलं स्वतःच्या अचिव्हमेंट पेक्षाही जास्त असतो. म्हणून तो आनंद खूप भारी आहे. ओके सर, मला खूप जास्त छान वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारताना. आणि मला असं वाटतं की आपण जर आपल्या मेन ब्रांचला जाऊन आपल्या गप्पा कंटिन्यू केल्या ग्रॅज्युएटच्या चहा सोबत, तर अजून जास्त मजा येईल. तुम्हाला? अरे चालेल ना, मला पण आवडेल, तुला शॉप दाखवायला पण आवडेल. नक्कीच. येस नक्की. चल. ओके. येस. ओके. तर सर, तुम्ही एक सोबत 3 ब्रँड्स मॅनेज करताय आणि हा खूप जास्त टफ जॉब आहे. तर मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही पहिला ब्रँड कोणता, दुसरा कोणता आणि तिसरा कोणता लॉन्च केला, आणि हे तुमच्या कसं माइंडमध्ये येत गेलं की आपण असं करारूयात, आणि ते तुम्ही मॅनेज कसं करता की तिन्ही पण एक सोबत? हे बघ, एकदम सिम्पल आहे माझं. मी तुला सांगितलं ना, ग्रॅज्युएट हे फक्त एक दुकान चालवणं नाही, एक मिशन आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातला प्रत्येक मुलाला आणून व्यवसाय सुरू करून देणं, म्हणजे माझी टॅगलाईन तुला माहित असेल, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. मी त्याच्यासाठी काम करतोय. पण झालं काय ना, मी ग्रॅज्युएटच्या मध्ये काम करत होतो. साधारणतः 350 ब्रांचेस झाल्या असतील ग्रॅज्युएटच्या. तर त्या पिरियडमध्ये मला खूप साऱ्या इन्क्वायरीज येत होत्या की सर, आम्हाला तुमच्यासोबत जोडायचंय, तुमच्या विचारांसोबत जोडायचंय, आणि आम्हाला पण बिझनेस करायचा आहे. पण माझं पॉलिसी सिम्पल आहे की मी एका ठिकाणी एकच फ्रँचायझी देऊ शकतो. मग मी समजा राहत्यामध्ये ग्रॅज्युएट चहाची फ्रँचायझी दिली, तर मी राहत्यामध्ये दुसरी ग्रॅज्युएट चहाची फ्रँचायझी नाही देऊ शकत. मग मला त्याच्यासाठी मी खूप दिवस विचार केला की काय करता येईल. आणि त्याच पिरियडमध्ये मला वडापाव क्लिक झाला, म्हणजे मॅकडी वगैरे लॉन्च झालं. म्हटलं यार, वडापावला पण आपल्याला ब्रँड बनवता येईल चांगलं. आणि जे माझं स्वप्न आहे की प्रत्येक माणसाला व्यवसायामध्ये आणणं किंवा व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमवून देणं, ते पण साध्य होईल. आणि आपण पण मोठे होऊ, आणि आपल्यासोबत आपल्या सराउंडिंगचे लोक पण मोठे होतील. आणि ह्याच विजननी मग मी मिस्टर वडेवाला सुरू केला. आणि त्याला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे एका वर्षामध्ये 300 फ्रँचायझी बुक झाल्या. आणि तुला सांगायला आनंद वाटतो, तुझ्या ऑडियन्सला पण सांगतो, की आपल्याला मिस्टर वडेवाल्याचं वर्ल्ड गिनीज ऑफ इंडियामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे की एका वर्षामध्ये वडापावच्या सगळ्यात जास्त फ्रँचायझी आपण केलेल्या आहे, त्या पण फक्त एका वर्षामध्ये. म्हणजे हा खूप मोठा आकडा होता आपल्यासाठी, आणि तो आपण अचीव्ह केला. त्याच्यानंतर मग ते तर झालं, मग नंतर अजून पण वडेवाल्याचं पण. आणि काय होतं माहितीये का, आपलं ट्युनिंग जिथं मॅच होतं ना, आता तुला जर माझं ट्युनिंग मॅच होतं, तर तुला माझ्यासोबत बिझनेस करायला पण आवडणार आहे. तर सेम भागातून परत इन्क्वायरीज यायला लागल्या. आणि मग मार्केटमध्ये नीड वाटली की यार लस्सी पण नाही मार्केटमध्ये, कॅफे खूप फ्रँचायझी कॉस्टली आहे. म्हणजे कॅफेची कॉस्ट होती, फ्रँचायझी कॉस्ट 6-7 लाख रुपये. म्हटलं यार एवढं महाग कसं अफोर्ड होईल. आता समजा तुझा स्टार्टअप आहे, आता समजा पैसे तुझ्याकडं, पण तू तुझ्या 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आठव, 5-6 लाख रुपये लई मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. पण आपण नाही इन्व्हेस्ट करू शकत. म्हटलं यार ह्याला पण आपल्याला गरज आहे. मग त्याला इंजेच ब्रँड काढला, कारण खूप सारे ब्रँड होत आहे. म्हटलं आपल्याच नावाने सुरुवात करू, आणि त्याला पण 100 पर्यंत घेऊन गेलोय, आणि त्याच्यात जेन्युइनली कॅफे आणतोय. आता तुझा पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्यांना मॅनेज कसं करतात. सिम्पल आहे, प्रोसेस आहे, ज्याच्या SOPच सेट आहे. मी तुला सांगितलं ना, मी CEO आहे, तर माझ्या अंडर 5 HOD आहे. 5 HODंच्या 5 नियोजन ठरलेलं आहे, त्यांचं काम काय. मग सेम आहे, जे मी ग्रॅज्युएटच्या इम्प्लिमेंट करतोय ते मी मिस्टर वडेवाल्याला करतोय, ते मी एनजेला करतोय. बाकीच्या गोष्टी सगळ्या ठरलेल्या आहे ना, करायचं कसं आहे, जायचं कसं आहे. आणि एकदम ज्यावेळेस आहे ना माणसाचं व्हिजन एकदम क्लिअर असतं ना, त्यावेळेस सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि मी तुला म्हणजे तुझ्या माध्यमातून सांगतो की ग्रॅज्युएट हा जे मिशन आहे ना, ह्या मिशनमध्ये जर कुठलाही पर्सन, सर्वसामान्य असून दे, ज्याचा ऑलरेडी चांगला बिझनेस असून दे, जर त्यांनी पुढचे 5 वर्ष एकदम मेहनत घेतली, एकदम जबरदस्त प्रामाणिक मेहनत घेतली, तर त्याच्याकडे एवढा पैसा येईल ना, तर नंतर तो 5 वर्षानंतर पैशाला म्हणून बस आता. पण पैशाला तो म्हणून की मला आता तू नकोय, पण पैसा त्याला म्हणून मला तूच पाहिजे. ही दिवस येण्याची क्षमता ग्रॅज्युएटच्या मध्ये किंवा ग्रॅज्युएट उद्योग समूहामध्ये. आणि तेवढं आम्ही तळमळीने काम करतोय. आणि तू बघ ना, कुठला फ्रँचायझी ओनर फ्रँचायझीला जाऊन व्हिजिट करतोय. माझ्या व्लॉग मध्ये बघ, मी ज्यांना प्रॉब्लेम आहे, कधी कधी मी स्वतः जाऊन ते सॉर्ट आउट करून घेतो. कारण व्हिजन एकदम क्लिअर आहे यार, पैसा कमावला पाहिजे सगळ्यांनी.
म्हणून फ्रँचायझी फीस पण फक्त 50,000 रुपीज घेतोय आपण. जसं सर तुम्ही सांगताय की तुम्ही स्वतः जातात, काही प्रॉब्लेम्स असेल तर, आणि आम्ही पण सोशल मीडिया थ्रू बघतो की तुम्ही ग्राउंडेड आहात अजून पण. सो हे कसं म्हणजे लाईक अपब्रिंगिंग असेल आपण म्हणू शकतो, पण ते कसं तुम्ही ह्या गोष्टी पण टिकवून ठेवता की ग्राउंडेडच राहायचं आपल्याला? कसं असतं माहितीये का, आयुष्यामध्ये जेवढा नमतो ना तो तेवढा वरती जातो. आणि एक शब्दावरती माझा खूप जास्त विश्वास आहे, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड. ज्याला ग्रॅटिट्यूड, आता समजा तू माझ्याकडे 2 वर्षापूर्वी मला भेटला होता, पण मी 2 वर्षापूर्वी माझं इन्कम कदाचित थोडा असेल, माझा टर्नओव्हर थोडा असेल, पण आज माझा टर्नओव्हर खूप जास्त आहे, पण मी तोच आहे. कारण मी काय म्हणतो माहितीये का, माणूस बदलत नाहीये, माणूस तोच आहे, अचिव्हमेंट बदलत राहणार आहे. आणि हे सगळं मला मिळतं काय माहितीये का, सगळ्या माझ्या फ्रँचायझीवाल्यांमुळं, तुमच्यासारख्या माझ्या मित्रांमुळं, की जे खूप जास्त प्रेम करताय. आणि मार्केटमध्ये सबकॉन्शियसली मेसेज काय जातोय की ग्रॅज्युएट उद्योग समूहाचा फाउंडर आहे तो एकदम चांगला आहे, आणि मला ते दाखवण्यासाठी नाही चांगलं राहायचंय, मला जेन्युइन राहायचंय. म्हणून मी कधी हवाबाजी करत नाही किंवा कुठल्या गोष्टींवरती मी जास्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नाही केला. आणि हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेवढा तू ग्रॅटिट्यूड तुझ्यामध्ये जास्त असतो ना तेवढं तू वरती जाणार आहे. मुकेश अंबानी ते हे लोक फॉलो करतात. म्हणजे आकाश अंबानी त्याच्या वॉचमॅनला काहीतरी बोलला होता, आणि ज्यावेळेस मुकेश अंबानींना कळालं त्यावेळेस मुकेश अंबानींनी त्याला एकदम स्ट्रिक्ट केलं, आणि त्या वॉचमॅनची त्याला माफी मागायला लावली होती. म्हणजे जर मुकेश अंबानी त्यांच्या सारखे लोक जर ग्रॅटिट्यूड ठेवताय, त्यांच्या मुलांना ग्रॅटिट्यूड शिकताय, तर मग आपण का नाही ठेवला पाहिजे? आणि तेच मी करतोय. म्हणून माझ्या मागच्या 4 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाला माझी गाडी बदलती, प्रत्येक वर्षाला माझा बिझनेस बदलतोय, प्रत्येक वर्षाला माझा माइंडसेट बदलतोय, आणि या सगळ्या गोष्टी ग्रॅटिट्यूडमुळे होऊन जातात रे. मी सकाळी उठलो ना त्यावेळेस पण मी देवाला थँक्यू म्हणतो, कारण तुमच्यामुळे मला आजचा दिवस बघायला मिळाला. नाही तर आपण बघतोय दिवसभरामध्ये कित्येक लोकांना मृत्यू होतोय, कित्येक लोकांना प्रॉब्लेम येत आहे, काही काहींचे पैशाचे प्रॉब्लेम येत आहे, कुणाला हात नसतो, कुणाला खायला प्यायला नसतं, अशा आपण एक्झाम्पल बघतो. पण आपल्याला येत नाही ह्याचा अर्थ काय? देवाने आपल्यावरती कृपा ठेवली, त्याला थँक्यू म्हणा. आणि जे माणसांमुळे आपण आहे ना त्यांना कधीच आपण विसरलो नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे होऊन जातं या सगळ्या गोष्टी. आणि सर, मी तुमची जर्नी बघितली सोशल मीडिया थ्रू असेल किंवा तुम्हाला यापूर्वी एकदा भेटलो पण आहे, तेव्हा पण तुम्ही मला सांगितलेल्या भरपूर गोष्टी. तर जेवढं मी बघितलंय तुमची जर्नी एक मूवी सारखी आहे असं मला वाटतंय. म्हणजे एकदम 0 पासून तर आतापर्यंत. सो तुम्हाला स्वतःला कसं फील होतं आणि घरच्यांचा काय रिस्पॉन्स आहे? यार हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच मूवी सारखी. म्हणजे 3 वर्षापूर्वी मी ओरा घेतली होती ऑगस्टमध्ये, 11 ऑगस्ट 2022 मध्ये. तर मी त्या ओरा नंतर जेवढा माझ्यामध्ये चेंजेस आले, माझ्या करिअरमध्ये चेंजेस आले, ते खूप जबरदस्त आहे. आणि परिस्थिती एवढी भयंकर होती ना, लिटरली मी CBZ म्हणजे लोटण्याची परिस्थिती होती. तर ह्या मूवी सारखंच मला वाटतंय, आणि हे जगताना मला लय आनंद होतो. म्हणजे मी ज्यावेळेस गरीब होतो ना त्यावेळेस पण लय जास्त जगलेलो आहे, आता पण जगतोय, कारण मी ते सगळे दिवस पाहिलेले. आणि ज्यावेळेस हे सगळे दिवस बघतो तर त्यावेळेस तो प्राऊड मुवमेंट जो असतो तो खूप छान असतो. आणि मला गाडीतनं चालल्यानंतर कळतं रे की 2 व्हीलरवाला काय सोचत असेल, त्याची माइंडसेट काय असेल, त्याच्यानंतर त्याचा विचार कसा असेल माझ्याकडे बघण्याचा, माझ्या ब्रँडकडे बघण्याचा, आणि मला त्याचा खूप जास्त फायदा होतो. जे मला वाटतं की ग्राउंडेड तुम्ही त्याचं पण रिझन एक तेच असेल की तुम्ही तिथून उठून इथपर्यंत आलात. सो ते पण एक रिझन असेल की त्यामुळे तुम्ही बघितल्या सगळ्या गोष्टी. नाही यार, ग्राउंडेड राहण्याचं एकमेव कारण काय माहितीये का, मी माझ्या स्वतःला पण कायम तेच सांगत आलो, माझ्या टीमला सांगतो, माझ्या घरच्यांना पण ते सांगतो, आपल्याला पॉवरफुल बनायचंय. मला चहामध्ये इंडियातला नंबर 1 बनायचंय. मी माझं मॅनिफेस्टेशन पण लावलेलं आहे. मला आज आपण ह्या गाडीत फिरतोय, उद्या मी लेक्सस मध्ये फिरत राहीन. आज माझं घर 1,500 स्क्वेअर फीटचं, उद्या 15,000 स्क्वेअर फीटचं राहील. पण एक गोष्ट जी बदलणार नाही ना ती म्हणजे काय माहितीये का, मला मोठं कशासाठी व्हायचंय? मला मोठं ह्याच्यासाठी नाही व्हायचं की मला कुणाला तरी दाबता येईल, मला मोठं ह्याच्यासाठी व्हायचंय की मला कुणी दाबलं नाही पाहिजे, माझ्या फॅमिलीला तो प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आणि पूर्णपणे माझं थिंकिंग त्याच्यासाठीच आहे. म्हणजे मी माझ्या स्वतःमध्ये जे चेंजेस करतो, नाही तर एखादा मोठ्या गाडीत चालला तर छोट्या गाडीवाल्यांना किरकोळ समजतो, तसं मी नाही समजत. कारण मला माहिती आहे यार हे बदलणार आहे, आज माझ्याकडे ही गाडी उद्या लेक्सस येणार आहे, मग मी काय ह्या 700 वाल्यांना नावं ठेवाल का? असं नाही होणार ना. आणि जे हे बघ सिच्युएशन नुसार जे बदलणाऱ्या गोष्टी आहे बरोबर ना, त्याच्यावरती आपण कधीच दुसऱ्याला जज नाही केलं पाहिजे. आज तू माझ्यासोबत बसलेला आहे, तू पॉडकास्ट शूट करतोय, तू कॉन्टेंटच्या जर्नीमध्ये, कदाचित उद्या तू आमदार पण होशील, किंवा उद्या तू एखादा तुझ्या म्हणजे इन्फ्लुएन्सर मध्ये किंवा तुझा असा एखादा प्रोडक्ट हिट होईल, तू चांगल्या टॉपच्या बिझनेसमॅन मध्ये जाऊन बसशील. मग मी असं म्हणाल का नाही यार किरण असंच होता तसंच होता. प्रत्येकाची जर्नी बदलतीये, म्हणजे तू जर्नीनुसार जज कधीच नाही गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी येतात ना त्यावेळेस इनडायरेक्टली ग्राउंड टू अर्थ राहण्याचा मेसेज येतो. आणि नाही बघ, आजकाल बघ देवांचं पण खूप जास्त मांडलं जातंय, म्हणजे उज्जैनला खूप लोक जात आहे, खाटू श्यामला खूप जात, आणि ही खूप चांगली गोष्ट झाली की लोक आज देवाला मानायला लागले. ज्यावेळेस पहिले मोठे लोक होते ना ते किरकोळ समजायचे. म्हणजे आमच्या
परिसरात मी बघितलेलं आहे, आमच्या घरचे जिथं कामाला जायचे ते लोक खूप जास्त घरच्यांवरती म्हणजे नाही का पॉवर करणं, बायकांना काही पण बोलणं, आणि त्यांचं ज्यावेळेस संपलंय ना आयुष्य तर ते खूप खडतळीमध्ये संपलंय. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे माझी आई पण मला काय सांगते माहितीये का, किती पण मोठा झाला ना तरी दुसऱ्याला कधी कमी लेखायचं नाही, आणि तो जो थॉट आहे तो मला मोठं करतोय, कदाचित माझा ब्रँड पण मोठा होतोय, अशा सगळ्या गोष्टी आहे. सर मला आता जसं तुम्ही आईबद्दल बोललात, सो मला तुमच्या पॅरेंट्सला किंवा तुमच्या फॅमिलीला पण व्हिडिओ कॉल लावून जर त्यांचे रिस्पॉन्स ऐकायला मिळाले मला पण आणि ऑडियन्सला पण, तर मला खूप जास्त छान वाटेल. चालेल ना, चालेल येस. घरच्यांना तर खूप छान वाटतं यार. कसं आहे म्हणजे आई वडिलांनी मजुरी केलेली आहे आणि देन त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या करताय. तर एकच मिनिट करू आपण घरी फोन. तर मला तुम्हा दोघांना असं विचारायचं आहे की जेव्हा सरांनी सुरुवात केली होती तो काळ तुम्ही जवळून बघितलाय, तेव्हाचा जे काही त्यांचं स्ट्रगल होतं ते तुम्ही जवळून बघितलंय, तेव्हाचा निलेश आणि आत्ताचा निलेश यामध्ये काय बदल झालाय की सेम आहे, आणि ते पण जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्हाला स्वतःला कसं फील होतं की आता एवढं सक्सेस अचीव केलं किंवा एवढे यशस्वी ते होत आहे? भरपूर मेहनत केली ना, त्याच्यामुळे मग बदल होणारच ना. हो बरोबर. तुम्हाला अभिमान पण वाटत असेल? हाल होती त्याची, मग रात झोप नव्हती रात, दिवस उगला का चालला. आणि असा एखादा प्रसंग आहे जो तुम्हाला सांगावा वाटतोय, जो तुम्हाला आता आठवतोय की तेव्हा खूप जास्त कठीण एखादा प्रसंग तुम्हाला आठवत असेल तर? त्याचा प्रसंग असा आहे, त्यांनी ज्या वेळेस कॉलेज सोडलं त्यावेळेस पूर्णपणे मेहनत केली, डिग्रीत कामाला जाय. बोला पिऊन सोडले, भरपूर मेहनत केली, पहिल्यापासून भरपूर मेहनत होता आणि भगवंताने त्याच्या कष्टाला फळ दिलं. इमोशनल होत आहे त्यावरून आम्हाला कळतंय की तुम्हाला तो सगळं फ्लॅशबॅक येत असणार किंवा ती सगळी जर्नी तुम्हाला दिसत असेल, आणि तुम्हाला अभिमान पण वाटत असेल नक्की त्यांचा. लय अभिमान, भरपूर आहे मध्ये, लय अभिमान. आणि जसं आम्हाला सरांनी सांगितलं की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा एक साधी मोटरसायकल त्यांच्याकडे होती, जी पण एकदम व्यवस्थित पण नव्हती, जी बंद वगैरे पण पडायची, आणि आज आपल्याकडे 2-3 गाड्या आहेत मोठ्या मोठ्या. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? गाडी कर्जावर घेतली ती 20,000 रुपये भरायला नव्हती. ओके. बायच्या नाव कर्ज घेतलं होतं, मग ती भरली, मग ती गाडी घेतली हप्त्यावर, आणि ती गाडी चोरी गेली, 2 हप्ते राहिले होते. ओके. त्याच्यानंतर 10,000 रुपये परत नव्हते भरायला राहिले लॉकडाऊन मध्ये, परत रिवर्स गाडी आली होती. ओके. तर तुम्हाला नक्कीच छान वाटत असेल की त्यांनी एवढं सक्सेस अचीव करता येते, आणि थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. चला बाय बाय. सर ॲम्बियन्स तुम्ही खूप जास्त छान बनवलाय. थँक्यू यार. आणि माझा पुढचा प्रश्न हा असेल की तुम्ही एवढ्या गोष्टी देताय, ट्रेनिंग्स वगैरे पण देता त्यामध्ये, त्यानंतर एवढं कंटिन्युअस तुमची सर्व्हिस पण व्यवस्थित असते, सो एवढी अफोर्डेबल प्राईस कशी ठेवली? तर मी तुला तेव्हा पण सांगितलं की ग्रॅज्युएट उद्योग समूह हे एक शॉप नाही आहे किंवा फ्रँचायझी बिझनेस नाही आहे. ग्रॅज्युएट उद्योग समूह एकदम सिम्पल मिशन आहे. मिशन कशाचं आहे की सर्वसामान्य कुटुंबातले मुलं किंवा ज्यांच्याकडे आहे ते पण येऊ शकतात, ते तर काही पण करू शकतात, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्या मुलांनी येऊन व्यवसायामध्ये चांगले पैसे कमावे, हेच माझं विजन होतं. आणि ह्यामुळं मी या सगळ्या गोष्टी, अरे खूप टफ जातं. 50,000 रुपीज फ्रँचायझी फी आहे. त्याच्यात काय काय असतं, पहिल्यांदा आम्हाला लीड्स ॲड करावं लागतं, सोशल मीडियावरती स्पेंड करावा लागतो, देन नंतर आम्हाला टीम हायर ठेवावं लागते कॉलिंगसाठी, नंतर ती फ्रँचायझी बुक होती, आमचा व्हिजिटिंगवाला माणूस जातो, शॉप वगैरे बघतो, प्लेस बघतो, नंतर परत तो शॉप कसा बनवायचा त्याचं पण आम्ही गायडन्स करतो. त्याच्यानंतर परत शॉप सुरू होताना त्याला ट्रेनिंग दिलं जातं, आणि नंतर परत मार्केटिंग करायचं. एवढं सगळं 50,000मध्ये आम्हाला काही परवडत नाही. पण आमचं व्हिजन एकदम क्लिअर आहे की ज्यावेळेस आमचे नंबर ऑफ फ्रँचायझीज होतील त्यावेळेस आम्ही बाकीच्या गोष्टींमधनं पैसा कमवायला स्टार्ट करू.
त्याच्यामुळे या गोष्टी अफोर्डेबल ठेवलेल्या आहे. आणि बऱ्याच जणांना वाटतं की यार काही नाही, हे फसवतात वगैरे फ्रँचायझी बिझनेसमध्ये. भाई जर फसवत असतं ना, आम्ही 50 लोकांना फसवलं असतं, 200 लोकांना फसवलं असतं, 750 लोक कसं काय फसतील, किंवा वडेवाल्याचे आमचे 450 लोक कसं काय फसतील. म्हणजे र्युमर्स खूप सारे पसरतात मार्केटमध्ये. पण फ्रँचायझी बिझनेसमध्ये जर जेन्युनली काम करणारं कुणी असेल 50,000 रुपयामध्ये, तर ते आम्ही आहे. नाही तर कुठल्याही आमच्या फ्रँचायझी ओनरनी मला कॉल केला आणि आम्ही त्याला ते आन्सरने केलं किंवा आमच्या टीमनी नाही केलं, असं कधीच होत नाही. अफोर्डेबल ठेवण्याचं कारण एकच आहे, ग्रॅज्युएट उद्योग समूह एक मिशन आहे आणि त्या मिशनसाठी आम्ही काम करतोय. ओके. आणि मला असं वाटतं की तुम्ही सोसायटीसाठी पण भरपूर आउटपुट देताय या मार्फत. कारण जसं तुम्ही सांगितलं किंवा मी पण अंदाज लावू शकतो की एवढ्या सगळ्या कॉस्टिंग कट करून 50,000 रुपयामध्ये तुम्ही एवढ्या गोष्टी देताय. सो खूप कमी तुम्हाला मार्जिन खूप कमी त्यामध्ये या सगळ्या सायकल तुम्हाला रन करायची. सो खूप डिफिकल्ट असते असेल डेफिनेटली. बरोबर आहे, खूप कमी आहे. आणि यार 46 लोकांना पेमेंट करायचं असतं, रेंट द्यायचं असतात, ट्रॅव्हल करायचं असतं, त्यासाठी पण खूप खर्च आहे. परत काही प्लस मायनस प्रॉब्लेम आला त्याच्यावरती पण टॅकल करायचे, खर्च खूप जास्त आहे. पण त्याच्या अगेन्स्ट आमचं जे मिशन आहे ना, हे बघ कसं राहतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपल्याला गोल दिसतं ना, त्यावेळेस प्रॉब्लेम स्टेटमेंट मी मानत पण नाही. काय होतंय, कसं होतंय, मला मॅटर नाही करत आहे. माझं गोल स्टेटमेंट एकदम क्लिअर आहे की येणाऱ्या काळामध्ये 2038 40,000 उद्योजक बनवायचे, 40,000 फ्रँचायझी करायचे. आत्ताशी 1,300-1,500 पर्यंत आलोय. तो खूप मोठा आकडा आहे ना. मला फक्त ते 40,000च्या माध्यमातून एवढ्या गोष्टी होतील, एवढे लोक काम करतील, एवढे लोक व्यावसायिक होतील, एवढे लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करत दिसतील. मग ते गोल स्टेटमेंटवर खूप जास्त फोकस आहे माझा. म्हणून त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ना, तिकडे माझं लक्षच जात नाही आणि होऊन जातं रे मॅनेज. मी सांगितलं ना तुला, जर कर्म चांगली ठेवले, म्हणजे ग्रॅज्युएट उद्योग समूहामध्ये म्हणजे कुणी पण, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कुणी पण ग्रॅज्युएटच्याची फ्रँचायझी घ्यावा आणि 5 वर्ष त्याच्यावर प्रामाणिक मेहनत करावा, तर एवढा पैसा येईल ना. तर 5 वर्षानंतर तो फ्रँचायझी ओनरच पैशाला म्हणून आता नको मला, पण पैसा त्याला काय म्हणल की बाई मला तूच पाहिजे. आणि हे होऊ शकतं. हे माझ्या बाबतीत चालू आहे. मला आत्ताशी 6 वर्ष झाले, 5 वर्षापासून मेहनत करतोय, तेच होतंय. पैशाला जर मी म्हटलो ना आता नको, तरी पैसा म्हणतो मला तूच पाहिजे. आणि प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे. जो ग्रॅज्युएट कराल ना, त्याच्या प्रत्येकाच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी होणार आहे. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि पैसा पण मिळतोय. आणि आता फ्रँचायझी बिझनेस तर झालेत, पण या व्यतिरिक्त तुमच्या पुढच्या प्लॅन्स काय आहेत? म्हणजे फ्रँचायझी आपण देतोय, सर्व्हिस पण देतोय, एक्सपांड पण करतोय, आणि यासोबत या व्यतिरिक्त काय प्लॅन आहेत आपले? यार या व्यतिरिक्त सिंपल प्लॅन आहे. हे बघ, मी ज्यावेळेस मार्केटमध्ये आलो होतो त्यावेळेस हा गोल नंतर आला होता मला की 40,000 फ्रँचायझी करायचा. माझा पहिला गोल काय होता माहिती आहे का, चहाचं सुख प्रत्येक घरामध्ये पोहोचवायचं. आणि त्याच्यासाठी आता मी नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय. जसं माझं चहा सुख जे ग्रॅज्युएटचं चहा पावडर आहे आणि इंडियाज नंबर 1 जॅगरी प्रेमिक्स आहे. म्हणजे मी ओपन चॅलेंज देईल, जर माझ्या प्रेमिक्सला जर कुणी त्याच्यापेक्षा भारी टेस्ट जर दिली तर मी त्याला गिफ्ट पण द्यायला तयार आहे. पण मला माहिती आहे की एवढं भारी प्रेमिक्स बनवलेलं आहे ना, कारण 7 वर्षांचा अनुभव आहे. 7 वर्षामध्ये रोजचे 2 लाख चहा विकलेले, 1.5 लाख चहा विकलेले, या सगळ्या गोष्टी चालू आहे. पण त्याच्यासाठी म्हणजे माझं ठरलेलं आहे की मला ते प्रोडक्ट हिट करायचे. आणि आता माझं मी चॅलेंज पण घेतोय, येणाऱ्या 100 दिवसामध्ये मला 100 टन चहा पावडर सेल करायची. माझं टार्गेट हे नाही की 100 टन चहा पावडर, त्याच्या माध्यमातून 50,000 कुटुंबामध्ये चहाचं खरं सुख जाईल. आणि हेच माझं एकदम मोठं मिशन आहे, म्हणून त्याच्यावरती काम करतोय. आणि हळूहळू मी थोडंसं माझं फाउंडेशनच्या माध्यमातून मी व्यवसायाचे पण शिबिर घेणार आहे, ज्याचा फायदा होऊन. म्हणजे आता बघ, तू मला ज्यावेळेस कधी भेटतो त्यावेळेस तू एक प्रश्न घेऊन येतो की सर मी काय करायला पाहिजे. कारण मी आणि माझं असं कधीच नाही, तू पण ऑब्झर्व करशील किंवा मी आता तू तरी माझा कॉम्पिटिटर नाही, पण बाकी कॉम्पिटिटर जरी आला ना चहाच्या फील्डमधला, तरी मी त्याला सेम गायडन्स करतो. कारण माझ्या मनात असं कधीच नाही की एक जण मोठा झाला पाहिजे, सगळे मोठे होऊ. कारण पुढच्या 10 वर्षांनी समजा आज आपण पुढच्या 10 वर्षामध्ये मी समजा रोल्स रॉयस पर्यंत पोहोचलेलो राहील. माझे मित्र समजा तू आला, तू एखाद्या लॅम्बोर्गिनीमध्ये आलेला राहील, एखाद्या कोणीतरी फॉर्च्युनरमध्ये आलेलं राहील. आणि ज्यावेळेस आपण गप्पा मारायला बसू त्यावेळेस आपली कम्युनिटी स्ट्रॉंग झालेली पाहिजे. हेच विजन आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जसा होईल जेवढा होईल तेवढा मी गायडन्स करण्याचा प्रयत्न पण करतो आणि तेच माझे प्लॅन्स आहे. मला आता त्या लोकांच्या वतीने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्यांना तुमची शाखा घ्यायचा विचार करत असतील किंवा जे आता हा व्हिडिओ बघून विचार करतील की आपण पण शाखा घ्यावी. सो आपली USP काय आहे, ग्रॅज्युएट चहाची असेल, मिस्टर वडेवालाची असेल किंवा एंजेलस आणि कॅफेची असेल, की त्यांनी आपली शाखा का घ्यावी? यार USP म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ना डाऊन टू अर्थ काम करायला तयार आहे. म्हणजे जर एखाद्याने जर फक्त 1 पाऊल टाकलं ना, त्याच्यासोबत आम्ही 9 पावलं टाकायला तयार आहे. कारण कसं राहतं माहिती आहे का, कुणी पण फ्रँचायझी घेतो ना त्याला बिझनेसबद्दल जास्त नॉलेज नसतं किंवा त्या बिझनेसबद्दल नसतं, बिझनेसचं असतं, पण जो फूड बिझनेस आहे त्याच्याबद्दल नॉलेज नसतं. आम्ही ना प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. तुमची मार्केटिंग करून द्यायला तयार आहे, तुमचं सेटअप तयार करून द्यायला आम्ही तयार आहे. अरे थँक्यू भाई.
तर ह्या सगळ्या गोष्टी करून द्यायला आम्ही तयार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आमच्या USP मध्येच ऍड होतात. कारण बाकीचे फक्त काय करता माहितीये का, तुला फ्रँचायझी पुरतं मोटिवेट करणार आणि त्याच्यानंतर तू कोण आणि मी कोण. आमचं तसं नाही, आम्ही शेवटपर्यंत तुझा हात धरून राहू. ही आमची सगळ्यात महत्त्वाची मोठी USP. दुसरं आमची क्वालिटी. आमच्या क्वालिटीमध्ये ना आम्ही कुणी आमच्याकडे अजून शेफ हायर नाही केला. जे काही रिसर्च करतो ना ते आमची स्वतःची टीम करते. म्हणजे आमची टीम जे बेस्ट गोष्टी असतील नियर्समध्ये त्या सगळ्या टेस्ट करते आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती काम करतो. तो प्रोडक्ट बनायला आम्हाला 6 महिने लागतात. आता जे आम्ही चाय सूक वगैरे आणलेले किंवा प्रेमिक्स आणलेले आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून मॅनिफेस्ट करतोय की आम्ही इंडियातलं नंबर 1 प्रेमिक्स देत राहू. म्हणजे आता आम्ही जस्ट काल वेबसाईट लॉन्च केली, आम्हाला 6 ऑर्डर पण पडल्या. कुठली मार्केटिंग नाही, काहीच नाही, फक्त आमच्या वेबसाईटवरती ऑर्डर नाव ऑप्शन दिसला आणि आम्हाला 6 ऑर्डर पण आलेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अजून आम्ही लागलो पण नाही त्या कामाला, फक्त मॅनिफेस्ट करतोय चांगला प्रोडक्ट मार्केटमध्ये द्यायचा. वाटतं की तुम्ही कुठे ना कुठे एक विश्वास, ट्रस्ट पण गेन केलाय लोकांचा, सोशल मीडिया थ्रू असेल किंवा तुमच्या कामातून. बरोबर. मग ते क्वालिटीच आहे ना. हे बघ आता कसं असतं माहितीये का, ब्रँड कधी बनतो किंवा त्याच्यामध्ये USP काय असते माहितीये का, क्वालिटी किंवा बाकीच्या कामाची असते. तर ब्रँड बनतो म्हणजे समजा एखादा माणूस सुरुवात करतो. मी 2018 मध्ये सुरुवात केली, म्हणजे मागच्या 7 वर्षापासून जर्नी. म्हणजे 7 वर्षापासून लगातार मी एकच काम करतोय, त्याला आपण ब्रँड म्हणू शकतो. मोटिवेट झाला तू 1 वर्ष केलं, 2 वर्ष केलं, 3 वर्ष केलं, त्याला ब्रँड नाही म्हणत रे. ब्रँड हा 7, 8, 10 वर्ष, 15 वर्ष एकच गोष्टीच्या मागे लागलेले त्याला ब्रँड म्हणतात. आणि आज ती आयडेंटिटी झालेली. चहा म्हटल्यानंतर चहावाला म्हणून मी एक फेमस होतोय, हर घर उद्योजक म्हणून मी फेमस होतोय. म्हणून तर 1350 फ्रँचायझी करणं जोक नाही ना यार. 1350 लोकांकडनं बुकिंग घेणं, त्यांना एक व्यवसाय सुरू करून देणं जोक नाही ना. आम्ही स्वतः बघितलं की एक शॉप जरी टाकलं ना तर खूप जास्त डिफिकल्टी, खूप जास्त होतं. एक शॉप टाकून साधं चहाचं जरी शॉप घेतलं, ते टाकलंय ते 2-3 महिन्यामध्ये बंद करून देतात. आणि हँड होल्डिंग आहे ना आमची, शेवटपर्यंत आम्ही त्यांना सोडतो. आणि हे सगळे आमचे USPच आहे. असं सगळ्यात आमची महत्वाची USP काय माहिती आहे का, आम्ही शेवटपर्यंत सोबत राहतो. बिझनेसचा प्लस मायनस होईल पण आमच्या कमिटमेंट चुकवत नाही. दुसरी गोष्ट आमची प्रोडक्ट क्वालिटी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याचा हात सोडतच नाही. जोपर्यंत तो म्हणत नाही ना की भाई आता माझं नाही होणार, मला नाही करायचं, तोपर्यंत आम्ही सोडत नाही. तर आम्ही त्याला मजबूर करतो. आम्ही चुकीचं काय करू राहिलो, आम्ही काय म्हणतो व्यवसाय कर, व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमव, व्यवसायाच्या माध्यमातून घर घे, व्यवसायाच्या माध्यमातून गाडी घे. कोण करतं रे आजच्या दुनियात मोटिवेट? आम्ही मोटिवेट करू राहिलो. माझ्या इंस्टाग्रामवरती पण रील्स बघ, मी पण बाकीच्या गोष्टी टाकू शकतो ना. बाकीच्या सगळ्या गोष्टी मला काय जमत नाही का, मी करू शकतो. पण मी करतो काय, माझ्या व्हिडिओजला, माझ्या व्ह्युअर्सला मला हाच मेसेज द्यायचा की यार व्यवसाय करा, पैसा कमवा, लाईफस्टाईल मेंटेन ठेवा. हे पण बघितलं की तुमचे जवळजवळ 2.5 लाख फॉलोअर्स आहेत आणि या दरम्यान तुम्हाला प्रमोशन्स वगैरे खूप सारे येतात. तुम्ही कधी बघितलं नाही की तुम्ही कधी प्रमोशन केलं? करत पण नाही मी. गेमिंगचे तर खूप सारे येतात, कारण माझा जो ऑडियन्स आहे ना तो ट्रस्टेड ऑडियन्स आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून मी माझ्या पण बिझनेसमध्ये खूप चांगलं युटिलायझेशन केलंय. मला ॲड्सला खूप सारे पेमेंट पण आलं असतं, पण यार माझं सिम्पल आहे की मला माझा मेसेजेस मिशन पोचवायचं काय, व्यवसाय करा. मी का तुला गेम खेळायला मजबूर करू, मी का तुला ह्याच्यातनं पैसे येतात ते शिकू. खरंच येतात का? येत असते तर मग तू प्रमोशन करण्यापेक्षा तू गेमच खेळत बस ना, तू त्याच्यातनं पैसे कमव. काही रील स्टार आहे, खूप चांगले फॉलोअर्स असतात, चांगलं करत असतात, पण प्रमोशन काय करतात, जा माझ्या बायोमध्ये लिंक आहे ती ओपन करा. अरे मग ती त्याच्यातनं जर एवढे पैसे मिळतात, बरं ते प्रमोशन पण लय भारी करतात, बंडल ठेवतात आणि लोकांना देत आहे. अरे तुम्हाला डोनेट करायचे नाही, जेन्युइनली एखाद्या संस्थेला करा. गेम खेळून जर होत असतं तुम्ही गेम खेळा ना, तुम्ही कशाला रील बनवताय? म्हणजे लोकांना सरळ फसवताय. गव्हर्नमेंटनी पण त्याच्यावर आता कायदा आणला की सगळ्या गोष्टी बंद होणार आहे. मी कधीच नाही केलं, कारण माझं गोल स्टेटमेंट एकदम सिम्पल आहे, हर घर उद्योजक, घर घर उद्योजक. मी जर व्यवसाय कर हे म्हणण्यासाठी जर प्रवृत्त करू शकत नसाल तर तो दुसरा अधिकार मला देवाने दिलेला नाही. मी जर लोकांना चांगला चहा पाजू शकत नसाल तर दुसरं लोकांना शिकवण्यात किंवा लोकांना खाऊ घालण्यात मला आनंद नाही मिळत. मला चहा पाजण्यात, वडापाव खाऊ घालण्यातच आनंद मिळतो. मी त्या सगळ्या गोष्टी करतोय. तर किरण, आपण खूप साऱ्या चर्चा केल्या. आता तुला मी सांगितलंय मी खूप जास्त बोलतोय माझ्या प्रोडक्टबद्दल, तू पण टेस्ट कर आणि प्रोडक्टबद्दल जेन्युइनली रिव्ह्यू पण दे. ओके, तुम्ही पण घ्या. हो येस, मी समोसा घेतो. सर मी एक गोष्ट बघितली जेव्हा हे दिलंय हँड ग्लोव्ज वगैरे प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज, सो याच्या पण तुम्ही ट्रेनिंग्स वगैरे त्यांना देता का? म्हणजे हायजीन मला दिसते यार एकदम सिम्पल आहे. बाकीचे जे करताय, बरं मी वडापाव विकतोय, मी काय गुगल नाही बनवलं किंवा मी काय फेसबुक नाही बनवलं, मी बनवू पण नाही शकत. विषय काय माहिती आहे का, आपण जे करतोय त्याच्यातच जर काम करतोय तर आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळं करावं लागेल.
मी जे करत आलेले लोक जे करत आलेले, मी पण जर तेच करत आलो असतो तर लोकांना जेवढं मिळालं किंवा जेवढ्या वेळेत मिळालं तेवढंच मला मिळालं असतं. पण मला 3-4 वर्षात का मिळालं? कारण मी लोकांपेक्षा वेगळं केलं. ते आपले शिवकेरांचं पण डायलॉग आहे, विजेता वेगळ्या गोष्टी नाही करत, तो प्रत्येक गोष्ट वेगळ्यापणाने करतो. मग सिंपल काय ना, समजा बाकीचे वडेवाले त्यांचे हात भरलेले, त्यांचे भरलेले, आमचं एकदम सिंपल आहे. आमचं तिथं पण काउंटरला जर वडापाव देतोय हातामध्ये हँडग्लोव्ज असतात, टिक्की बनवतोय हँडग्लोव्ज असतात. म्हणजे या हायजीनचं जर आपण ध्यान ठेवलं तर आपण बाकीच्या गोष्टींना पण टॅकल करू शकतो. आणि फूड इंडस्ट्रीमध्ये काय असतं यार, हे बघ, मार्केटिंग मस्ट आहे, मार्केटिंग करावं लागेल. दुसरं असतं प्रोडक्ट क्वालिटी आणि तिसरं असतं हायजीन मेंटेन. आणि ज्यावेळेस जर आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅच होताना प्रोडक्ट पण हिट होतो, धंदा पण हिट होतो. आणि तो काळ नाही राहिला 5-7 वर्षापूर्वीचा. लोक कुठलं पण खायचे. आता लोकांना चांगल्या ठिकाणीच लागतं, हायजेनिकच लागतं, चांगली टेस्टच लागते. आणि टेस्ट असेल तर लोक काही पण करू शकतात आणि किती पण रुपये पे करू शकतात. आणि सर आता मी वडापाव टेस्ट केला, मला आता हा प्रश्न पडला आहे की तुम्ही सेम क्वालिटी, आणि मी तुम्हाला हे सांगतो की मी जसं मी नाशिकला असतो तर मी नाशिकला आपलं जत्रा चौफुले मी तिथे पण ट्राय केलाय. नाशिकमध्ये 2-3 ठिकाणी मी बऱ्याच वेळा ट्राय केलाय. नाशिकमध्ये 26 आउटलेट आहे वडेवाले सिटीमध्ये. तर मला आता हे विचारायचं आहे की तुम्ही टेस्ट मला तिकडचे आणि इकडचे सेम वाटते, तर ही क्वालिटी मेंटेन कशी राहते सर? एवढे लाईक ग्रॅज्युएट चाचे आणि मिस्टर वडेवालाचे सगळे मिळून आपले 1200 आउटलेट्स आहेत. बरोबर. ओके, तर हे क्वालिटी कसं मेंटेन ठेवतं? तर आता क्वालिटीसाठी आम्ही काय केलेलं आहे, फॉर्मॅट बनवलेलं आहे. होतं काय होतं माहिती आहे का, 2018-17च्या अगोदर की कुणी पण चहावाला असेल ना, त्याचा सकाळी वेगळा चहा, दुपारी वेगळा चहा, संध्याकाळी वेगळा चहा राहायचा. मग आता आपण आपलं एक माइंडसेट काय राहतो की आता समजा तू येणार इथं ग्रॅज्युएटच्या आउटलेटला, यार मला तो चहा प्यायचा आहे ज्याने मला किक भेटल, ज्याने मला फिलिंग चांगल्या होईल, माझा नर्वसनेस कमी होऊन जाईल, त्यासाठी तू येणार. आणि आल्यानंतर काय राहणार, चहा वेगळा भेटणार. हा प्रॉब्लेम होता. दुसरी गोष्ट काय होत होती माहिती आहे का, जर टेस्ट मेंटेन ठेवायची ना, एक फॉर्मॅट लागणार होता. नंतर आहे ना, चहावाले कसे करा, अजून पण काही लोक करतात, ते काय करतात, चहा बनवतात हातावरती चहा घेतात, तो चाटतात आणि त्याच हाताने साखर उचलून टाकतात. म्हणजे यार पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं बेवरेज चहा आहे आणि त्याला असं अनहायजेनिक दिलं जातं. मग त्यावेळेसच मी ठरवलं होतं की यार पहिला प्रॉब्लेम तोच आहे की जर टेस्ट मेंटेन नाही राहिली तर कस्टमर रिपीट नाही होणार आहे. आणि जर टेस्ट मेंटेन नाही राहिली तर डिपेंडन्सी वाढेल. आज समजा माझ्याकडे इथं लोक काम करताय, उद्या जर ते गायब झाले तर मी स्वतः आलो तर सेम टेस्ट बनवू शकतो, कारण एक सिंपल फॉर्मॅट बनवलेलं आहे. मी तुला आता आपल्या एक ब्रँडचं सांगतो. आता ग्रॅज्युएटचा प्रोडक्ट बनवण्याचं एकदम सिंपल आहे. म्हणजे ज्याला बॅगी बनवता येते ना, तो पण आपले प्रोडक्ट बनवू शकतो. जास्त काही नाही की फ्रँचायझी चालवण्यासाठी फक्त शेफच पाहिजे, त्याला फूड इंडस्ट्रीचं नॉलेजच पाहिजे, असं बिलकुल नाही. ग्रॅज्युएटच्यासाठी फक्त दूध घ्यायचं आहे तुला 2 लिटर, त्याच्यामध्ये आपलं एक पॅकेट टाकून द्यायचं, चहा रेडी होणार आहे. आणि आमचं फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीवरती आमचे सगळे प्रीमिक्सेस किंवा ज्या रेसिपी असतात त्या सगळ्या तिथं बनतात आणि तिकडनं आउटलेटला येतात. आता वडापावचं पण आहे ना, आता वडापावमध्ये सिंपल गोष्टी, वरती काय बेसन पिठाची लेअर आहे, बरोबर ना, म्हणजे बेसन पीठ आहे आणि त्याच्या आतमध्ये काय ही चटणी आहे, बरोबर ना. वडापाव डिपेंड कशावर असतो माहिती आहे का, ह्या गोष्टीवर डिपेंड करतो, चटणीवरती, बरोबर. आता बेसन तर सेम सगळ्यांना माहिती आहे, ब्रँड कुठला वापरायचा, कसं वापरायचं. पण आता ही जी चटणी राहणार आहे ना, ह्या चटणीवरती काय होणार आहे, आम्ही काय करतो, ह्याच्यात फक्त बटाटा आहे आणि आतमध्ये एक चटणी बघ ह्याच्यामध्ये. तर आम्ही काय केलेलं, एक चटणी बनवलेली आहे ज्याची शेल्फ लाईफ पण चांगली आहे. तर तुम्ही फक्त बटाटा उकडा, त्याला मिक्स करा, त्याच्यामध्ये आमची चटणी येणार, ठीक आहे, झालं. या चटणीची क्वालिटी सेम राहणार आहे. इथं बाकी मेहनत करण्याची काही गरज नाही आहे. राहिला विषय दुसरा बेसन पिठाचा, त्याच्यासाठी पण ठरलेलं आहे तर किती बेसन पीठ घ्यायचं, किती पाणी टाकायचं, किती ओवा टाकायचा, आणि मग सेम क्वालिटी मेंटेन राहते. तुम्ही इन्व्हेन्शनच केले या गोष्टी. आणि तसं नाही केलं तर मग मी ॲज अ ग्रॅज्युएट होऊन धंदा करण्यात काय अर्थ आहे. आणि ट्रेडिशनल वेनी जर गेलो, हा कर बाबा तू, तर मग काय धंदा मोठा होणार आहे, कसा मोठा धंदा होणार आहे. आणि उद्या तो जर तो शेफ गायब झाला मग काय करायचं, धंदा बंद करायचा. उद्या मी म्हणतो मला लेक्सस घ्यायची, उद्या जर माझी टीम नाही सोबत आली तर मी लेक्सस घेणं बंद कराल का, मी नवीन हायर कराल. प्रोसेस सेम आहे, करा तुम्ही हेच, ऑटोमेशन सेट. या सगळ्या गोष्टी असतात. नाही सर, मला आता वडापाव सोबत असं वाटतं की चहाची आपल्याला कमी आहे, तर आपण चहाची पण, ग्रॅज्युएटच्या चहाची पण एक सिप घ्यायला हवी असं मला वाटतं. चला नाही, चहा घ्या ना. तर आपण चहा पण टेस्ट कर, म्हणजे तुला लक्षात येईल, तू केलेलंच आहे. पण मेन आउटलेटवरची आणि बाकीच्या आउटलेटवरची टेस्ट बघ, आणि सर साम्य आहे का. अरे थँक्यू. चहा पिण्यात पण मला वाटतं अजून जास्त टेस्टी. थँक्यू. हा गुळाचा चहा आहे. कशी वाटली टेस्ट? अप्रतिम. सेम आहे का सगळीकडे? सर मी म्हणजे या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये भरपूर ट्रॅव्हल वगैरे पण करतो. सो मी भरपूर ठिकाणचे मिस्टर वडेवाला असेल किंवा ग्रॅज्युएट भरपूर ठिकाणी ट्राय केलाय.
आणि मी म्हणजे त्यांनी माझा मेन प्रश्न आता होता की क्वालिटी मेंटेन, जसं मी आता सांगितलं. आणि आता मला हे विचारायचं आहे की म्हणजे बरेचसे तुमच्याकडनं मला सोल्युशन्स आन्सर सगळे मिळालेत, जे आपल्या ऑडियन्सला पण मिळाले असतील. तरी पण आता मी शेवटचा क्वेश्चन हा विचारेल की जी माझी ऑडियन्स आहे ती जास्त करून यंग आहे. सो अशा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल ज्यांना बिझनेसमध्ये यायचं आहे किंवा त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण रिसोर्सेसची कमी आहे, किंवा काही मुलं असे पण आहेत की जे प्रोक्रॅस्टिनेट करतात, करायचं आहे पण थोडं चालढकलपणा करतात. सो अशा तरुणांसाठी काय मेसेज द्याल? यार हे बघ एकदम सिम्पल आहे. पहिल्यांदी तुम्ही काय करा माहिती आहे का, सुरुवात करा. जे काय करायचं जर तुम्हाला लगेच सुचत नसेल तर ट्रॅव्हल करा, तुम्हाला आयडिया भेटून जातील. आयडिया भेटल्यानंतर माइंडसेट खूप मोठं ठेवा. तुला एक एक्झाम्पल देतो. समजा एक बोर आहे, तो 2.5 इंचाचा समजा त्याचा म्हणजे जी रुंदी आहे किंवा व्हॅल्यूम आहे तो 2.5 इंचाचा आहे. त्याच्यात जर तू 5 इंचाचा पाईप टाकायचा प्रयत्न केला तर जाईल का? नाही जाणार ना, कारण 2.5 इंचाच्या ह्याच्यामध्ये 5 इंचाचा पाईप कसा जाईल? आपल्या ब्रेनची ना बऱ्याच यंगस्टरची पाईपलाईन खूप छोटी आहे. मला असं वाटतं ती पाईपलाईन मोठी करा. म्हणजे जर मी विचार करतो ना, एक सिम्पल आहे, मुलांना पण पचल आणि घरच्यांना पण पचल, की ज्यावेळेस मी म्हणतो माझ्या घरच्यांना की मला 15,000 रुपये महिना कमवायचा आहे, तर माझ्यासाठी काय होईल? क्लॅपिंग होईल, अरे वा हा शब्द येऊन जाईल. ज्यावेळेस मी म्हणाल की मला 30,000 रुपये महिना भेटतोय तर घरचे डायरेक्ट नाचायला लागतील आणि तो मुलगा पण नाचायला लागल. पण ज्यावेळेस मला असा प्रश्न मी सांगल की मला महिन्याला 5 लाख रुपये कमवायचे किंवा मी मार्केटमध्ये बोलल तर त्यावेळेस काय होईल रे? ते म्हणतील अरे हे पॉसिबलच नाही, हा हवेत बोलतोय. ही पाईपलाईन जोपर्यंत तुम्ही मोठी करत नाही ना, ज्यावेळेस तू 5 लाखाचं टार्गेट ठेवशील ना त्यावेळेस तू 2-2.5 लाखावर येऊन पोहोचशील. म्हणून ब्रेनची पाईपलाईन मोठी करा. ब्रेनची पाईपलाईन मोठी करणं म्हणजे काय, तुमचा माइंडसेट मोठं ठेवा. आणि माइंडसेट मोठा होण्यासाठी त्या हळूहळू तुमच्यामध्ये त्या स्टेप्स येतील. असं नाही की लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळं त्या गोष्टींवरती पूर्ण फोकस करा. आणि सर आता मुलांसाठी झालं, आणि याच्यामध्ये मी अजून एक क्वेश्चन ऍड करेल की भरपूर मुलं रेडी असतात पूर्ण जिद्दीने झुकून देण्यासाठी, पण त्यांचे पॅरेंट्स राजी होत नाही किंवा आपलं मराठी थोडं प्रॉब्लेम आहे मराठी पॅरेंटचा किंवा पालकांचा, की म्हणजे त्यांचं पण बरोबर असतं, त्यांना वाटतं की सिक्युअर जॉब वगैरे करावा व्यवसायापेक्षा. सो त्या पॅरेंट्सला तुम्ही काय सांगाल, पालकांना काय सांगाल? माझं काय म्हणणं माहिती का, पॅरेंट्स तरी 2018चा काळ आणि आत्ताचा काळ खूप बदललेला आहे. पॅरेंट्सला पण आता जाणीव व्हायला लागली की नोकरीतून फक्त गरजा पूर्ण होतील. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. आणि हा फक्त डायलॉग नाही, हा जगतोय. म्हणजे मोटिवेशनमध्ये नाही बोलत आहे मी, ऑडियन्सला पण तेच सांगेल की मी स्वतः जगतोय. कदाचित जर मी नोकरी केली असते ते लाख रुपयापर्यंत मी पण पोचलो असतो, तो टॅलेंट होता. पण आज जो इन्कम आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे माझा पगारच मी 6.5-7 लाख रुपये मी सॅलरी वाटतो. एवढं सगळं पॉसिबल कशामुळे आहे? बिझनेसमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करा आणि पॅरेंटला तोच सल्ला देईल. तुम्ही तुमच्या मुलाला 3-4 वर्ष व्यवसायामध्ये जा. जर त्याच्यातनं काही झालं नाही, येणाऱ्या काळात व्यावसायिक वाढतच चाललेले, नोकऱ्या वाढतच चालणार आहे, अपॉर्च्युनिटी वाढतच जाणार आहे. म्हणून तुम्ही ते घाबरू नका, पण त्याला संधी द्या. आणि मला काय म्हणायचं, मुलगा जर हे बघा, मुलगा सगळं कन्व्हिन्स करायला तयार असतो. मुलगा चोरून काय करतो? दारू पितो, सिगरेट पितो, गाईछाप करतो, बाकीचे नाद करतो. पण त्याला व्यवसाय करायला काय प्रॉब्लेम आहे? सुरुवात करा ना. घरच्यांना म्हणजे तुम्हाला घरचे नाहीच परमिशन देते तर थोडी साईड बाय साईड सुरू करा. कसं असतं माहिती आहे का, आपल्याकडे कारणं खूप तयार असतात. न करण्यासाठी खूप जास्त कारणं असतात, करण्यासाठी फक्त एक जर ठोस कारण असतं. आता आपण घरच्यांना व्हिडिओ कॉल केला होता माझ्या, त्यांच्याशी पण बोललो आणि रिअल आहे. माझी मम्मी पुणताम्यामध्ये कामाला होती, मी तिला घ्यायला गेलो, दुसऱ्याची गाडी घेऊन गेलो, तिला घेऊन आलो कोपरगावला. 2दा तर तो साहेबच नव्हता. बचत गटाचे हप्ते म्हणजे लोन घ्यायचं होतं डाऊन पेमेंटसाठी, ते भेटलं नाही. मग मी जर त्यावेळेस कारण देत बसलो असतो की नाही यार मी कसं करू, माझ्याच्याने होईल का, माझ्याकडे तर डाऊन पेमेंटला पैसे नाही, व्यवसाय कसा मोठा होईल. आज मी किती पण मोठा व्यवसाय करू शकतो. म्हणजे माझ्याकडेच एवढे ऑलरेडी पैसे आहे की मी व्यवसाय करू शकतो, लोनची पण गरज नाही. पण मला जर मी अरेंज करायचं म्हणलं तर मी मोठी इंडस्ट्री पण टाकू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी पॉसिबल का बरे, तयारी ठेवली ना त्यावेळेस. आणि घरचे जर मला कुठं म्हणत होते की जाय तू घरातून व्यवसाय कर, मावल काहीच नसतं, आपल्यावरती डिपेंड करतं सगळं. त्यांना पण काहीतरी आपण आउटपुट दाखवणं गरजेचं असतं की आपण पण त्यांना दाखवायचं की आपण करू शकतो. रिझल्ट ओरिएंटेड पॅरेंट्स मराठी. अरे आता छोट्या अपॉर्च्युनिटी, तू मला सांग, एक व्हिडिओ एडिटिंगचे किती रुपये भेटतात? 300-400 रुपये आरामात भेटतात. जर कॉलेजचा मुलगा आहे फर्स्ट इयरचा किंवा 12वी सोडून दे, फर्स्ट इयरपासून माणसाला अक्कल यायला सुरुवात होती. फर्स्ट इयरला जर तो व्हिडिओ एडिटिंग 6 महिने शिकला आणि त्याने रोजचे 2 व्हिडिओ जर एडिट केले तर 1000 रुपये तो रोज कमवून किती झाला? 30,000 रुपये महिना. ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्याच्याकडे पैसे किती राहतात रे? ग्राफिक डिझायनिंगला किती डिमांड आहे, व्हिडिओ एडिटरला किती डिमांड. असा कुठला व्यवसाय की जो सोशल मीडियावर नाही? आता असं कुठलं प्रत्येक जण आहे ना. आता मी तुला सांगतो, माझ्याकडे ऑलरेडी 2 व्हिडिओ एडिटर आहे, मला अजून 2-3 जणांची गरज आहे. मी तुला आपण ऑफिसला पण आपली चर्चा झाली, कामं खूप जास्त आहे पण करण्याचीच तयारी नाही. तुम्ही शिकतच नाही त्या गोष्टी. थोडंसं मला असं वाटतं की रील्स आणि सोशल मीडियामध्ये थोडं तिकडे वाहिले पोरं त्याच्यामध्ये.
तर उलट त्याचा वापर केला पाहिजे. आता सिम्पल आहे, तू काय म्हणला सोशल मीडियामध्ये वाईल आहे पोरं, मुलं रील्स स्क्रोल किती वेळ करता? 2-2.5 तास 3 तास, म्हणजे किती रील्स बघत असेल? भरपूर सर, कारण एक रीलच आय थिंक 30 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची पकड. जर पोरं किती बघताय, समजा 2-2.5 तास बघताय, तर पोरं 200-300 रील्स बघताय, म्हणजे रोजच्या किती रील बघताय? 200-300, म्हणजे रोजच्या कुठेतरी 200-300 रीलचं काय उरायलं? एडिटिंग उरायली ना, तरच ते उरायलं ना. मग तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी ना, त्यातल्या तुम्ही 2 तर करा. 2 केलं 1000 रुपये कमावशान, 30,000 रुपये महिना म्हटला, 12-36, 3-3 लाख रुपये वर्षाला शिल्लक राहील. युट्यूबवरती फ्रीमध्ये शिकू शकतो. बरं 10 लाख रुपये त्यांचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत पैसा त्यांच्या हातात राहील. कोण म्हणतं बिझनेस करायला पैसा नाही भेटत? मी सुरुवात केली होती कोचिंग क्लासेसची, असं काही ड्रीम नव्हतं ना माझं की मला फिजिक्स फार आवडतं, मला त्याच्यातनं मी खूप जास्त करेल, माहित नव्हतं काय होणार आहे. पण ऑप्शन नाही ना, जिथं मिळतं तिथं स्टार्ट करा. कंदील घेऊन निघालो होतो क्लास घ्यायला, आज क्लास घेत पण नाही. आज एवढ्या 1300 फ्रँचायझीपर्यंत पोहोचलेलं आहे. या सगळ्या गोष्टी होतात रे, फक्त तयारी पाहिजे. म्हणून तयारी करा, माइंडसेट मोठा ठेवा, हाच माझा मेसेज आहे सगळ्या यंगस्टरला. ओके. आणि सर मला खूप जास्त छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून, खूप जास्त गोष्टी शिकायला मिळाल्या. सो तुम्हाला माझ्यासोबत आता आपण जेवढा पण पूर्ण वेळ घालवला, सो तुम्हाला माझ्यासोबत कसं वाटलं ते मला? यार एकदम भारी वाटलं. म्हणजे पहिल्यांदा तुझ्याबद्दल सांगतो, मला हा प्रश्न कायम पडतो की यार तुम्ही कुठल्या प्रकारचे चार्जेस नाही घेती, तुम्ही स्वतःच्या स्वखर्चाने करत म्हणजे काम करता. आणि मागच्या 3 वर्षापासून तू लगातार कन्सिस्टंट त्या पेजवर काम करतोय, बिझनेस सूत्रावरती, किंवा तुझं पर्सनल अजून यूट्यूब असेल तर ह्याच्यावरती तू काम करतोय. म्हणजे तुमचं खरंच कौतुक केलं पाहिजे. आणि तो सातत्य जर बिझनेसमध्ये आला ना, तो नक्कीच खूप चांगलं होईल. आणि याच्याबद्दल सांगायचं तर मला माझ्या कुणालनी तू बोलला, कुणाल मला म्हणे हा येतोय, किरण येतोय. अरे म्हटलं बिंदास, कारण तुझी पण एनर्जी खूप चांगली आहे. आणि तू प्रत्येक वेळेस 1, 2, 3 क्वेश्चन माझ्याकडे घेऊनच येतो, सर अजून कसं करता येईल, सर अजून कसं करता येईल. पण क्वेश्चन्स असतात जे मी व्हिडिओ मध्ये टाकत नाही. व्हिडिओ व्यतिरिक्त पण माझ्या स्वतःला जे कामात येतील किंवा स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी शेअर करतो, आणि त्याचे बरोबर उत्तर पण मला सरांकडून मिळतात. आणि तू त्याचा वापर करून तू चांगलं करत असतो, आणि तो आनंद मला खूप जास्त आहे. म्हणजे मला तुझ्यासोबत पण व्हिडिओ काढायला मजा येते. नक्कीच तुझं पेज येणाऱ्या काळात खूप जास्त व्हायरल व्हावं, आणि युट्यूबच्या माध्यमातून तू मोठा व्हा. नवीन तुझे पण बिझनेस बघायला मला आवडेल. त्याच्यामुळं तुझ्याबद्दल तर सांगायचं काही नाही. आणि तुझा जो उत्साह आहे ना, ती लगातार 3-4 वर्ष कन्सिस्टन्सी सोशल मीडियावर ठेवणं, हे तुझं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. थँक्यू सो मच. मजा आली, खूप मजा आली. आणि ऑडियन्सला पण तू एवढा चांगला मेसेज देतोय, म्हणून जे बघताय कमीत कमी शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. आपला मित्र बिचारा भाऊ एवढं मेहनत करून चालू आहे त्याचं, याच्यामागे एकच इंटेन्शन आहे. माझी जीवनाची जर्नी तुम्हाला कळाली तर तुम्ही एक चहाचा व्यवसाय मोठा करू शकतात, वडापावचा व्यवसाय मोठा करू शकतात, तुम्ही सुद्धा 1300 फ्रँचायझी करू शकतात. तुम्हाला फक्त माझा माइंडसेट कॉपी करायचा आहे हा व्हिडिओ बघून, बाकी काहीच नाही.